केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट. जुलै 2026 पासून महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होणार आहे का? 8व्या वेतन आयोगाबाबत नवा संकेत समोर आला आहे. डीए मध्ये 2 ते 3% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय आहे अपडेट आणि तुमच्या पगारात किती वाढ होऊ शकते, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे 8वा वेतन आयोग आणि महागाई भत्ता अर्थात डीए वाढीची. नुकत्याच समोर आलेल्या चर्चेनुसार जुलै 2026 पासून महागाई भत्त्यामध्ये 2 ते 3% वाढ होण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन आणि मूळ वेतनाच्या 58% डीए हा मिळत आहे. दरवर्षी केंद्र सरकार जानेवारी आणि जुलै या 2 टप्प्यांमध्ये महागाई भत्त्याचा आढावा घेत असते. यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI-IW आणि महागाईशी संबंधित इतर आकडेवारीचा आधार घेतला जातो. अलीकडील आकडेवारीनुसार अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूच्या किमतीची वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी डीए मध्ये 2 ते 3% वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. कर्मचारी संघटनांकडूनही वाढीची मागणी सातत्याने केली जात आहे. जर सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक वेतनामध्ये आणि पेन्शनमध्ये वाढ होऊ शकतं. सरकारचा अधिकृत निर्णय जाहीर होताच आम्ही सर्वात आधी तुम्हाला अपडेट देऊ. हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी कर्मचारी, पेन्शन, डीए आणि 8व्या वेतन आयोगाच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.